Once again, a very warm good afternoon and welcome for React course. लास्ट लेक्चरमध्ये काय बघितलं होतं आपण? फ्लेक्स, बरोबर? फ्लेक्सचा कॉन्सेप्ट आपण समजून घेतला होता आणि त्याला कशा प्रकारे आपल्याला डेव्हलप करता येईल याचा आपण एक आयडिया घेतली होती, राईट? तर फ्लेक्समध्ये आपण किती प्रॉपर्टी बघितल्या होत्या? 6 प्रॉपर्टी. अरे मला काउंट दे रे. किती प्रॉपर्टी होत्या? 6 प्रॉपर्टी. कोणत्या कोणत्या होत्या त्या? अरे जे आहे ते तसं. जस्टिफाय आणि अलाइन कोण? जस्टिफाय आणि त्याचं नाव पूर्ण घ्या. सांग हा. हम्म. 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 फ्लेक्स. मी परत एकदा रिपीट करतो. सर्वात फर्स्ट प्रॉपर्टी आपण बघितली होती डिस्प्ले ऍज अ फ्लेक्स. सेकंड बघितली होती फ्लेक्स डिरेक्शन. थर्ड बघितली होती जस्टिफाय कॉन्टेंट. त्यानंतर अलाइन आयटम्स आणि अलाइन आयटम नंतर एक बघितली होती फ्लेक्स रॅप. अजून आपण फ्लेक्स रॅप बघितलेली नाहीये. ओके, सो या प्रॉपर्टीज आपण बघितलेल्या होत्या. यामध्ये अजून काही प्रॉपर्टीज आहे ज्या आपण पुढे चालून डिस्कस करणार आहे. बट व्हॉट इज अवर अजेंडा ऑफ टुडेज लेक्चर? आजचा अजेंडा काय आहे? वी विल क्रिएट वन फाईल अँड वी विल ट्राय टू डिझाईन इट. ओके, इंडेक्स डॉट एचटीएमएल. सो सर्वात स्टार्टिंगला मी इथे एक इंडेक्स डॉट एचटीएमएल यूज करेल. त्यानंतर एक फोल्डर क्रिएट करेल सीएसएस आणि या सीएसएस च्या अंडर एक मेन डॉट सीएसएस ची फाईल मी क्रिएट. ओके, बाय डिफॉल्ट आपण सर्वात पहिला सिलेक्टर कोणता यूज करतो? कोणता यूज करतो? काय असतात दोन प्रॉपर्टी त्यात? बॉक्स साइजिंग एज बॉर्डर बॉक्स आणि मार्जिन एज. व्हेरी गुड. नाव let's create a fundamental, let's create a basic structure of it. HTML, head, title, and this will be flex example. Okay, या पॉइंट पर्यंत क्लिअर आहे? ओके, तर आज आपण जे डिझाईन क्रिएट करणार आहे त्यामध्ये आपण दोन टाईपचे मेनू डिझाईन करणार. एक असेल तुमचा व्हर्टिकल मेनू आणि एक असेल हॉरिझॉन्टल मेनू. आता तुम्ही खूप साऱ्या वेबसाईट मध्ये बघितलेलं आहे. एक एक्झाम्पल बघूया आपण. सो विल टेक वन एक्झाम्पल दॅट इज बूटस्ट्रॅप किंवा जस्ट मी एक रिएक्ट जेएस चं एक्झाम्पल यूज करतो. सो रिएक्ट जेएस. So if I just go to the official site of React.js, and if I say learn React, so टॉपला काय दिसतोय? नॅव बार, बरोबर, म्हणजेच मेनूज, हेडर. आणि लेफ्ट साइडला मेनू दिसतंय का अजून एक्स्ट्रा? राईट. सो हा जो पार्ट आहे हा त्या साइडला मेनू दिसतंय अजून या साइडला. तर ते प्रत्येकाला वेगवेगळे नेम्स आहेत. आपण सध्या त्यांना काय कन्सिडर करूया? ऍज अ नॅव बार. ठीक आहे, या आता त्याला नॅव बार नाही म्हणू शकत आपण, कारण हा एक साइड बार आहे. ओके, नॅव्हिगेशन बार आणि परत तिकडून नो व्हायरस डिटेक्टेड. व्हेरी गुड, अपडेट आहे म्हणजे. सो अजून एक मी वेबसाईटचं एक्झाम्पल घेईल, बूटस्ट्रॅप. ओके, बूटस्ट्रॅप एक फ्रेमवर्क आहे जे आपण शिकणार. व्हेरी गुड. नाही, सो इथे पण वरती एक आणि या साईडला पण एक डिरेक्टरी पाथ दिलेली आहे त्यांनी. ओके, हा पण तुम्ही मेनू कन्सिडर करू शकता. सो नाव वी आर गोइंग टू डिस्कस दॅट हाऊ टू क्रिएट सच अ काइंड ऑफ मेनूज. ओके, इथे पण तुम्हाला पेज क्विक स्टार्ट, सीडीएन लिंक, नेक्स्ट सेटअप, नेक्स्ट स्टेप, जेएस कॉम्पोनंट दिसतंय का? हे पण एक मेनूचेच टाईप आहे. हे समजतंय का?
वेबसाईट्स मध्ये हे खूप इम्पॉर्टंट असतं. तर आपण हे समजून घेऊया की याला डिझाईन कसं करायचं. हाऊ टू डिझाईन दिस. ओके. तर चला यासाठी आपण हे बूटस्ट्रॅपचं एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे. हा, सो वन बाय वन आपण डिस्कस करूया. हा पण सिम्पलच आहे. बट लाइक यामध्ये थीम जी आहे ती डार्क कलरची थीम. इथे डार्कच कलर आहे. पण आपण त्याला थोड्या वेगळ्या प्रकारे रोल आउट. ओके. आपण ही वेब पेज क्रिएट करायचं. सो व्हॉट इज अवर अजेंडा ऑफ टुडेज लेक्चर? टू क्रिएट अ बूटस्ट्रॅप नाही रे बा. टू क्रिएट अ मेनू. कोण म्हटलं? हा, व्हेरी गुड. टू क्रिएट अ बूटस्ट्रॅप मेनू. ठीक आहे. याआधी मध्ये जे आपण काय शिकलो यात कोणाला काही क्वेश्चन आहे का? देशमुख साहेब नाही ना? पाटील पुढे काही आहे का क्वेश्चन? सो नाव लेट्स सी दॅट हाऊ वी कॅन क्रिएट इट. आता यासाठी सर्वात स्टार्टिंगला आपल्याला स्ट्रक्चर समजून घेणे. तर मला सांगा या वेबसाईटमध्ये किती पार्टिशन्स? विचार किती आहे? हं, 4, 3 अजून कोणते आहे का आकडे? समर्थ किती बाळ? हां, 3 पार्टिशन्स. अरे तर दिसतंय ना रे. किती पार्टिशन आहे? 4 कुठे दिसली? कोणतं हे? हे? या हेडरमध्ये हा पार्टमध्ये परत 2 सेक्शन. मेन पार्टिशन म्हणजे कसं? ज्याने आपण लेआउट सेट करू शकतोय. तुम्हाला इथे विथ इंटिग्रेटेड आहे. तर आपल्याला ते एक्झॅक्ट काउंट हवं आहे. ओके. तुम्हाला हे वेगळं वाटलं असेल, पण डिझाइन करण्याच्या वेळेस आपल्याला पॅरेंट सेक्शन्स किती हे समजून घेणं महत्वाचं आहे. तर किती टोटल? 3. बरोबर? सो चला आता याला डिझाइन करूया. सो फॉर डिझाइन व्हॉट आय विल डू, जस्ट आय विल कम टू विंडोज 11 आहे का? अँड ओके. सो हे आपलं आउटपुट असणार आहे. तर मी काय करेल, आउटपुटला थोडं एंडला शिफ्ट करेल. ओके, जस्ट आय विल शिफ्ट इट टू द एंड. आणि इथे परत मी ब्राउझर ओपन करेल. व्हॉट आय विल से, ओपन विथ लाईव्ह सर्व्हर. तर इथे तो ओपन होईल. ओके. नाव लेट्स स्टार्ट विथ द पार्ट. तर बॉडीमध्ये कोणता एलिमेंट आपण बाय डिफॉल्ट लिहितो? व्हेरी. कोणता एलिमेंट आहे? याला मी क्लास ऍड करेल कंटेंट. ओके. स्पेल चेकर ऍड नाही केलं का? स्पेल चेक ऍड नाही केलं का? अरे स्पेल चेक ऍड केलं का एक्सटेन्शन? आता केलं. हे बघा. ओके. सो हा, नाव लेट्स मूव्ह अहेड. तर आता इथे आपल्याला काय करायचं आहे? हेडर सेक्शन क्रिएट करायचं. सो आय विल से हेडर. ओके. हेडर मध्ये किती पार्टिशन्स आहे? 3. सो आय विल से फर्स्ट विल बी अ सेक्शन. ओके. किंवा फर्स्ट विल बी अ नॅव. त्यामध्ये किती सेक्शन्स आहे ते नंतर बघूया. सो फर्स्ट विल बी अ नॅव. सेकंड विल बी, we will create a section. We will create a section.
and again third will be, again I will use a nav. ओके, नंतर आपण याला चेंज करू लास्ट. अरे बेटा काय झालं? हा, मला विचार ना, अजून कोणाला काही विचारायचं घ्या. नॅव म्हणजे नॅव्हिगेशन. काय म्हणतात नॅवला? नॅव्हिगेशन. आता नॅव्हिगेशन आपण तिथे यूज करतो ज्या वेळेस आपण एका पेजवरून दुसऱ्या पेजवरती जातो. तर नॅव्हिगेशन साठी आपण कोणता एलिमेंट बघितला होता? कोणता बघितला होता? अँकर टॅग. जेव्हा आपण अँकर टॅग यूज करतोय आणि एकापेक्षा जास्त नॅव्हिगेशनच्या लिस्ट आहे, म्हणजे मेनू लिस्ट आहे आपल्याकडे, त्यावेळेस आपण काय यूज करणार? नॅव्हिगेशन किंवा नॅव यूज करू. आता इथे नॅव कसं यूज होणार ते समजून घेऊया. बघा इथे काय पहिलं, काय आपला, आता पहिल्या सेक्शन वरती समजून घेऊया. हा फर्स्ट काय आहे? लोगो. म्हणजे कशाचा लोगो आहे हा? ब्रँडचा लोगो आहे. त्यानंतर मेनू लिस्ट आहे. या कोणत्या पण सेक्शन वरती मी क्लिक केल्यानंतर नॅव्हिगेशन होणार आहे का? त्यामुळे मी त्याला इथे नॅव यूज केलंय. ओके, सो जस्ट आय विल से अ स्पॅन. आपण बी यूज करूया. बी फॉर बॉल नका म्हणू, बी फॉर बूटस्ट्रॅप. ओके, त्यानंतर एक अनऑर्डर लिस्ट यूज करेल आणि त्या अनऑर्डर लिस्ट मध्ये एल आय. पहिला काय? बूटस्ट्रॅपचा डॉग. सो हियर आय विल जस्ट से आय विल यूज अँकर एलिमेंट हॅश डॉग. असे किती मेनूज दिसत आहे तुम्हाला? किती मेनू आयटम्स आहे? 5. हा, सो देन आय विल से मल्टी 5 टाइम्स. सेकंड कोणता आहे? एक्झाम्पल. थर्ड, एक मिनिट, एक्झाम्पल्स. त्यानंतर आयकॉन्स. त्यानंतर थीम्स. त्यानंतर काय आहे? ब्लॉग. व्हेरी गुड. ओके, आता नेक्स्ट सेक्शन मध्ये सर्च. यावर क्लिक केल्यानंतर त्याला काय म्हणतात? ज्या वेळेस वेब पेज वरती या प्रकारचा UI दिसतो याला काय म्हणतात? समर्थ पटेल. अरे नाही रे, ज्यावेळेस तुम्ही वेबसाईट वरती क्लिक करता कुठे पण आणि जर या टाईपचा UI आला तर याला काय म्हणतात? हा, काय म्हणतात? पॉपअप. पण याला अजून स्टँडर्ड भाषेमध्ये मॉडेल म्हणतात. मॉडेल म्हणजे तो नाही. ओके, हे स्टँडर्ड नाव आहे मॉडेल. MODAL मॉडेल. ओके, तर जेव्हा आपण पुढे शिकणार आहे, लाईक टॉपिक जसे आपले पुढे जातील, तर आपण 3 वर्ड सोबत कम्युनिकेशन करणार. मॉडेल, मॉडेल, मॉड्यूल. किती वर्ड्स आहे? 3 वर्ड. मॉडेल, मॉडेल, मॉड्यूल. तर यामध्ये मॉडेल पॉपअप, याला मॉडेल म्हणतात टेक्निकल भाषेत. काय म्हणतात? MODAL. तुम्ही जर गुगलवर टाकला आता पण HTML किंवा CSS मॉडेल, तर तुम्हाला लगेच त्यावरती आउटपुट मिळेल. इथपर्यंत क्लिअर आहे? इथपर्यंत क्लिअर आहे? झोपू नका, आज मागे येतो. ठीक आहे, ओके. आता हा दिसताना तुम्हाला इनपुट पटतंय का? इनपुट पण आपण गृहीत धरूया की input box असेल. ठीक आहे, नंतर आपण त्याला UI मध्ये चेंज करू. सो लेट्स कम टू दिस पार्ट अँड व्हॉट आय विल डू, आय विल से दिस सेक्शन हॅज अ इनपुट. आणि या इनपुट मध्ये प्लेस होल्डर काय ऍड करूया? सर्च. ओके, आता त्यानंतर लास्ट पार्ट वरती येऊ. बरोबर आहे? दिसतंय का? हा. तर आता यामध्ये कुठे आयकॉन, इनिशियली आपण आयकॉन ना यूज करता एक 2 बटन यूज करूया, साइन इन अँड साइन इन. थोडं सिम्पल ठेवूया, नंतर आपण त्यामध्ये आयकॉन्स ऍड करू.
ठीक आहे. इज इट क्लिअर? काय रे बाळ काय मूवीचा ट्रेलर आणलाय मग? हा. सो हिअर आता इथे एकच अनऑर्डर लिस्ट असणार आहे. कारण मला साइन इन आणि सॉरी साइन इन आणि साइन अप हे दोन बटन हवे. तरी ते नॅव यूज करणं चुकीचं आहे. कारण नॅव आपण तेव्हा यूज करतो जेव्हा एकापेक्षा जास्त नेव्हिगेशनचे सेक्शन असतात. इथे तुम्ही ब्रँड बघितलाय का? या ब्रँडमध्ये पण मी ते अँकर एलिमेंट ऍड करेन. ओके. आता किती झाले नेव्हिगेशन याच्यामध्ये? दोन सेक्शन. दोन. तिथे तुम्ही नॅव यूज म्हणजे मल्टिपल कलेक्शन ऑफ नॅव्हिगेशन सेक्शनला आपण काय म्हणणार आहे? नॅव. समर्थ झोपायचं नाहीये. ओके. काय म्हणायचं इथे? नॅव. ओके. आणि त्या या सेक्शनच्या नंतर सो मी जस्ट म्हणली ते अनऑर्डर लिस्ट एल आय आणि ते आपण सिंपल लाईक बटन ऍड करूया. ओके. साइन इन आणि त्यानंतर काय असेल? साइन अप. जर लॉग इन हे बटन असेल तर दुसरं बटन कोणतं असेल? रजिस्टर. हे वाक्य समजून घ्या. जेव्हा तुम्ही साइन इन बघता तेव्हा साइन अप असतं. जेव्हा लॉग इन बघतात तेव्हा क्रिएट अकाउंट किंवा रजिस्टर. ओके. दोन्हींची मिनिंग सेम आहे पण तरी पण थोडासा डिफरन्स आहे याच्यामध्ये. म्हणजे फ्लो सेम आहे. फक्त जेव्हा आपण रिप्रेझेंट करतो तर ते थोडंसं लक्षात ठेवा. ठीक आहे. लक्षात आलं आता नेमकं काय? अजून काही क्वेश्चन आहे का? व्हेरी गुड. या त्याची आवश्यकता नाही. त्याचं रिझन असं आहे कारण हा ब्लॉक. ओके. त्यामुळे आपल्याला याचा युआय पण इथे पण मी नाही घेतलं तरी चालेल. पण पुढे जाऊन आपण डिलीट करणार. त्यामुळे मी हा सेक्शन घेतो. तर इथे पण आपल्याला त्याची आवश्यकता नव्हती. आलं लक्षात? या लेआउट मध्ये कोणाला काही इश्यू आहे का? मी विचारलं सांगता येईल ना? लास्ट पाटील. ठीक. नेक्स्ट. सो नाव हा झाला आपला. दिसतोय का? दिसत नाही? बटन दिसत असं सांगा ना रे. बटन का दिसत नाही? कारण सेव्ह नाही केलं. आता दिसले. हा झाला. बरोबर. तर चला आता प्रत्येकाला आपण टार्गेट करूया. तर सर्वात स्टार्टिंगचा हा स्पॅन आहे. याला मी क्लास ऍड करेल ऍज अ व्हेरी गुड ऍज अ ब्रँड. त्यानंतर नेक्स्ट आपला इथे सेक्शन आहे. हा कोणता सेक्शन आहे? नाही. काय करतोय? हा व्हेरी गुड. काय करतोय इथे आपण? सर्च. आणि हा कोणता सेक्शन आहे? कोणता आहे? अकाउंट मध्ये कोणते बटन्स आहे आपले? साइन इन आणि साइन अप. व्हेरी गुड. इनिशियली तुमचे डुप्लिकेटेड कोड होऊ द्या, काहीच प्रॉब्लेम नाही. नंतर आपण नॉर्मलायझेशन शिकणार आहे. ओके. इनिशियली डुप्लिकेट कोड होऊ द्या, काहीच प्रॉब्लेम नाही. जसा हवाय तसा युआय बनवा. ओके. समजलंय का? दिसत नाही का बेटा? त्यानंतर हा नॅव्हिगेशन. ओके. आता सध्या आपल्याला नॅव्हिगेशन मध्ये इथे ऍड करण्याची काही एक आवश्यकता नाही. आणि हा हेडर असेल. मी क्लास कोणता ऍड करेल? मेन हेडर. ओके. सो वी हॅव अ ब्रँड. आणि बघा हा एक मेनू आहे. सो आय विल जस्ट से क्लास मेन मेनू. ओके. आणि याला काय त्या मेनूचे? व्हेरी गुड. सो मी इथे मल्टी सिलेक्ट करेल. अल्टर की प्रेस करून तुम्ही करू शकताय.
क्लास मेन्यू आयटम्स. क्लास रेडी झाले. आता बघा मी क्लासला असं काही काही असं वेगळं नाव दिलं का सायफर, सिंपल सिंपल नेम दिले, अशीच नेम द्यायची. मला जर कोणी जर दिसलं ए बी माय फर्स्ट क्लास, इट्स ऑसम रितेश, मी तो कोडच डिलीट करेन. हा, समर्थ ओम वगैरे काही टाकायचं नाही तिथं. हा, ओमकार नाही आला ना, ठीक आहे असं. समजलं ना? हा, त्याला कळलं काय करायचं होतं. ते करायचं. नेम एकदम रिअलिस्टिक ठेवायचे. त्याचं रिझन असं आहे की तुम्ही डेव्हलपमेंट करताय. डेव्हलपमेंटच्या वेळेस थोडे स्टँडर्ड इथिक्स ठेवणं इम्पॉर्टंट आहे. आणि कॅपिटल केसमध्ये क्लास लिहायचे नाही. इथे एक पण कॅपिटल केस दिसतोय का? एकदम स्टँडर्ड फॉर्मॅट यूज करायचं. इथपर्यंत काही प्रॉब्लेम? त्याला पाणी. हा, इथपर्यंत आलंय लक्षात? काही क्वेश्चन, काही क्वेरी? काहीच. पुढे जायचं. नाव नेक्स्ट. आता आपण काय करूया, इथे हा कंटेनर आहे. तर या कंटेनरला इनिशियल मी विड्थ सेट करणार. सो आय विल से कंटेनर आणि याला विड्थ सेट करणार ॲज अ 100%. हे कधी पण लक्षात ठेवायचं, 100% विड्थ सेट करायचीच कंटेनर. ओके, हे मॅन्डेटरी. सेव्ह इट. व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप? हाईट नाही सेट करायची. जे आपण काल बघितलं, मी काय सांगितलं होतं, बाय डिफॉल्ट हाईट सेट करायची नाही जोपर्यंत आवश्यकता नाही तोपर्यंत. नाउ द नेक्स्ट इज गोइंग टू बी, वी विल यूज अ मेन हेडर. सो आता या मेन हेडरचे चाइल्ड किती आहे? 5. हा, किती आहे? 3 आहे. हे आपल्याला कसे हवे? हॉरिझॉन्टल हवे. सो व्हॉट वी विल डू, डिस्प्ले ॲज अ कॅम्सो सर. सो इथे मी सीएसएस लिंक दे. सो नाउ यू विल सी दे आर ऑल इन वन. आलेले. आता आपल्याला कसं हवं यांच्यामध्ये? नीट बघा कशा हवे ते. एक सेंटर आणि एक राईट. तर काल आपण एक प्रॉपर्टी बघितली होती, ज्यामध्ये मी 3 सेक्शनला लेफ्ट, राईट आणि सेंटरला सेट केलं. स्पेस. हा, काय यूज केलं होतं? स्पेस बिटवीन. बरोबर. काय यूज केलं होतं? स्पेस बिटवीन. तर मग इथे आपण तीच प्रॉपर्टी यूज करूया. स्पेस बिटवीन कशाची प्रॉपर्टी, कशाची व्हॅल्यू आहे? जस्टिफाय कॉन्टेंट. स्पेस बिटवीन. जसं हवंय आपल्याला, आले का तसे ते? बरोबर. चला या हेडरला आता एक बॉर्डर देऊया. बॉर्डर विथ 1 पिक्सल, सॉलिड आणि कलर ॲज अ ब्लॅक. हे फक्त हायलाइट करतात. ओके, इथपर्यंत काही क्वेश्चन, काही क्वेरी? नाही. आता आपल्याला या फर्स्ट पार्टला टार्गेट करायचं आहे. तर या फर्स्ट पार्टचा एलिमेंट कोण आहे? नॅव. आता मला सांगा, हेडरचे नॅव नावाचे असे किती एलिमेंट आहे? किती एलिमेंट आहे? एक एलिमेंट आहे. सपोज आता इथे नाही, मला काय करायचं, या क्लासचा मेन हेडरचा यूज करून या नॅवला टार्गेट करायचं. काय करायचं आपल्याला? मेन हेडर क्लासचा यूज करून कोणाला टार्गेट करायचं आहे? आता मला सांगा, मेन हेडर आणि नॅवची रिलेशनशिप काय आहे? पॅरेंट चाइल्ड आहे. बरोबर. तर या केसमध्ये आपण अजून एक सिलेक्टर यूज करू शकतोय, ज्याला म्हणतात चाइल्ड सिलेक्ट. काय म्हणतात?
चाइल्ड सिलेक्टर कसा असतो? तर बघा आपला क्लास कोणता आहे? मेन एरर. त्याचा चाइल्ड कोण आहे? नॅव. या दोन्हीच्या मध्ये जस्ट आपण एक साइन ऍड केलं, दॅट इज ग्रेटर दॅन. काय ऍड केलंय? दिसतंय का तुला? झूम करू का? नाही ना? मागे दिसतंय का? झूम करायचंय? तर इथे बघा आपण काय म्हणतोय, बघा मी इथे होर केल्यावर काय म्हणतोय ते? एलिमेंट कोणता पण असेल, बट इट हॅज अ क्लास कॉल्ड मेन हेडर. मेन हेडर हॅज अ चाइल्ड कॉल्ड ॲज अ. समजलंय? नाव याला आपल्याला टार्गेट कसं आहे? डिस्प्ले ॲज अ. व्हेरी गुड. आले की दोन एका लाईन मध्ये? आले ना? बरोबर. आता मला हे जे मेनू आहे हे सर्व एका लाईन मध्ये हवे. सो आता हे कोणाची चाइल्ड आहे? इथे बघा एकदा. नाही, हे जे सर्व एला तुम्हाला दिसतात इथे, हे कोणाची चाइल्ड आहे? मेन मेनूची अनऑर्डर लिस्ट. त्याचा क्लास कोणता आहे? मेन. अरे क्लास अनऑर्डर लिस्ट नाही रे. काय तो क्लास? हा, काय क्लास? मेन मेनू. व्हेरी गुड. सो वी विल से a main menu will have display as a. व्हेरी गुड. समजलं तुम्हाला? बरोबर आहे. पण आता प्रॉब्लेम असा आहे की हे तुम्हाला असं प्रॉपरली रीड करता येत आहे का? नाही. तर आता आपल्याला काय याच्यामध्ये स्पेस हवी. तर दोन कॉन्टेंट मध्ये जर मला स्पेस क्रिएट करायची तर काय यूज करणार आपण? काय यूज करणार? व्हेरी गुड. मार्जिन. मार्जिन काय करते? स्पेस कशी क्रिएट करते? सराउंडिंग टू द एलिमेंट. त्या एलिमेंटच्या सराउंडिंगला म्हणजे आउटसाइड द एलिमेंट स्पेस क्रिएट करते. तर चला आता आपण इथे मार्जिन ऍड करू. मला सांगा आपल्याला मार्जिन कशी हवी आहे? टॉप बॉटम मार्जिन हवी आहे, लेफ्ट राईट हवी का टॉप बॉटम लेफ्ट राईट मार्जिन हवी? बघा, लेफ्ट राईट हवी. टॉप आणि बॉटमला मार्जिन नाही द्यायची. कशी हवी आहे? लेफ्ट राईट. पण जर आपल्याला मार्जिन लेफ्ट राईट हवी तर अशा केसमध्ये आता मग आपल्याला कोणाला टार्गेट करावं लागेल इथे? नाही, मेनू आयटमला. बरोबर आहे. कोणाला टार्गेट करावं लागेल? मेनू आयटम या क्लास. सो आय विल से दॅट मेनू आयटम विल हॅव सो व्हॉट आय विल से मेनू आयटम विल हॅव. आता मी इथे काय करेल? मार्जिन ॲज अ 12 पिक्सल करेल. किती करेल मार्जिन? मार्जिन किती करेल? 12 पिक्सल. इफ आय सेव्ह दिस तर बघा झाली. आता बघा हे जर कन्फ्युजन असेल तर जस्ट काय करायचं? राईट क्लिक करायचं त्या एलिमेंटला आणि इन्स्पेक्ट म्हणायचं. आता इथे बघा काय होत आहे. ला टार्गेट करूया. आता बघा मार्जिन कशी अप्लाय झाली? 12 पिक्सल. पण आपल्याला कशी हवी? लेफ्ट राईट. जर मी एक व्हॅल्यू दिली मार्जिनला तर ती किती साईडला अप्लाय होती? व्हेरी गुड. सो इफ आय गिव्ह अ मार्जिन ॲज अ सिंगल व्हॅल्यू व्हॉट हॅपन्स? काय होतं समर्थ? आज लक्ष नाही बा तुझं. काय झालं घरी? जेवण दिलं ना? चहा वगैरे प्यायचंय? मागू का? पाणी प्यायचंय? झोप का बरं येते तुला? जा थोडं फिरून. उठ. नाही नाही, उठ उठ. मी पॉज करतो लेक्चर. जा उठ. जा रे थोडं फिर. ओके. सो नाव हिअर व्हॉट हॅपन्स इफ आय यूज मार्जिन. जर मी मार्जिन यूज केली, जर सिंगल व्हॅल्यू यूज केली तर कशी अप्लाय होते ती? टॉप. हा, क्लॉकवाईज सांगितलेलं आहे प्रत्येक वेळेस. बॉटम आणि लेफ्ट. बट इथे किती व्हॅल्यू अप्लाय करतोय आपण? सिंगल व्हॅल्यू. जर मी याच प्रकारे जस्ट मी इथे पण कमिट करेन. जर मी इथे मार्जिन ॲज 2 व्हॅल्यू अप्लाय केल्या लाईक 0 पिक्सल अँड 12 पिक्सल. आता काय होणार आहे?
तर इथे जी मार्जिन अप्लाय होते ती अशी अप्लाय होते. फर्स्ट व्हॅल्यू टॉप आणि बॉटमला अप्लाय होते. आणि सेकंड व्हॅल्यू कशी अप्लाय होते? लेफ्ट आणि राइट. कशी अप्लाय होते? लेफ्ट आणि राइट. हे क्लिअर आहे? सो लेट्स सेव्ह इट अँड लेट्स गो टू यूआय. आता दिसतोय का स्पेस? दिसतोय ना? बट एक छोटासा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम असा आहे की इथे डॉट्स बरोबर आहे? आहे डॉट्स? आता हे डॉट्स जर रिमूव्ह करायचे असतील तुम्हाला, तर यासाठी तुम्हाला एक प्रॉपर्टी यूज करावी लागते. जी तुम्हाला अनऑर्डर लिस्टमध्ये यूज करावी ज्याला म्हणतात लिस्ट स्टायलिंग. जर मी लिस्ट स्टायलिंगच्या व्हॅल्यू बघितल्या तर खूप साऱ्या वेगळ्या व्हॅल्यू आहेत. जसं डेसिमल. तर बघा इथे 1 2 3 ने स्टार्ट. तुम्हाला रोमन लेटर हवे. सो इथे तुम्ही काय म्हणणार? रोमन. कसे हवे? कॅपिटल का स्मॉल? कॅपिटल. तर अपर रोमन म्हणणार आपण. त्याने ते कॅपिटलमध्ये रोमन लेटर येणार. पण आपल्याला हे हवे का? नो. सो व्हॉट वी विल डू? जस्ट आय विल से दॅट आय डोंट वॉन्ट अ लिस्ट स्टायलिंग. सो मी इथे म्हणेल लिस्ट स्टायलिंग ॲज नन. पॉइंट इज क्लिअर? सिंपल. सेम मला इथे या अनऑर्डर लिस्टसाठी पण करायचंय. सो व्हॉट आय विल डू नाव? जस्ट आय विल से अकाउंट. कारण या अकाउंटच्या अगेन्स्ट मध्येच याला आहे ना, बरोबर की नाही? सो मी इथे म्हणेल अकाउंट चार्ज. सो इथे मी म्हणेल अकाउंट आणि या अकाउंटला इथे मी क्लास ऍड करेल. याला पण मी सेम करेल. डिस्प्ले ॲज अ फ्लेक्स आणि लिस्ट स्टायलिंग ॲज अ नन. सो यू विल सी द बटन हॅज. आता मला सांगा इथे रिडंडन्सी ऑफ कोड दिसते तुम्हाला कुठे? रिडंडन्सी म्हणजे काय? वाटतंय की इथे? इथे बघा. दिसतंय? आता मला सांगा क्लास किती आपले? इथे किती क्लास आहे? जे 2 क्लास आहे. आणि किती प्रॉपर्टीज आहे? 2 प्रॉपर्टी. म्हणजे 2 प्रॉपर्टी डुप्लिकेट होत आहे. येस ओर नो? 2 प्रॉपर्टी डुप्लिकेट होत आहे. मग जर आपल्याला असं नकोय, ओके? आणि मला इथे 2 क्लासेस आहे आणि प्रॉपर्टी सेम आहे. तर अशा केसमध्ये आपण अजून एक सिलेक्टर यूज करू शकतोय, ज्याला म्हणतात ग्रुप सिलेक्टर. व्हेरी गुड. काय म्हणतात? ग्रुप सिलेक्टर. आता हा कसा यूज करायचा ते बघूया. इथे मी हा कट करेल फर्स्ट आणि हा सेकंड. हे सेम आहे का नाही? सो जस्ट आय विल यूज दिस क्लास नेम आणि मी इथे कोमा यूज करेन. आणि हा बॉटमचा कोड आता आपण रिमूव्ह करू. सो हा व्हॉट इज द सिनेरिओ? प्रॉपर्टी यूज. याने काय होणार तुमचं कोड ऑफ रिडंडन्सी कमी होते. काय होते? कोड ऑफ रिडंडन्सी. रिडंडन्सी म्हणजे डुप्लिकेशन. कारण तुमचा कोड हा ड्राय हवाय. ड्राय म्हणजे काय? डोंट रिपीट युअर सेल्फ. ड्राय म्हणजे काय? डोंट रिपीट युअर सेल्फ. जर कोड ड्राय नसेल तर तो स्टँडर्ड कोड नाही. समजतंय? समजतं बेटा? माऊली, तुला समजतं बेटा? पॉइंट्स लिहित चला. ओके, व्हिडिओ ऑनलाईन आहे तरी पण पॉइंट लिहा. सो आतापर्यंत आपण काय बघितलं? वी हॅव सीन दॅट हाऊ टू क्रिएट अ मेनू. ओके, हाऊ टू रिमूव्ह डॉट्स, हाऊ टू ब्रिंग द कॉन्टेंट इन वन लाईन. त्यामध्ये आपण अजून एक सिलेक्टर शिकलो ज्याला म्हणतात चाइल्ड सिलेक्टर. आणि त्यानंतर अजून एक शिकलो त्याला म्हणतात ग्रुप सिलेक्टर. इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे का? इथपर्यंत काही प्रॉब्लेम? बघा या आतापर्यंत ज्या प्रॉपर्टी शिकलो त्याच प्रॉपर्टी. यात वेगळं काही आपण ऍड केलेलं नाहीये. ते फक्त लिस्ट स्टाईल एक नवीन प्रॉपर्टी ऍड झाली. हे क्लिअर आहे? आता याचा एक ऍडव्हान्टेज असा आहे की आपला जो हेडर आहे, तर बघा आता हेडर मध्ये
So what we can do now, we can make that header a bit precise. So here I will say that की जो header आहे मला सर्व साइडने पॅडिंग ही 16 पिक्सल हवी. कशी हवी पॅडिंग? 16 पिक्सल. बट जर मी ऑफिशियल साइट जर बघितली तर यामध्ये लेफ्ट राईट पॅडिंग आणि टॉप बॉटम पॅडिंग सेम आहे का डिफरंट आहे? डिफरंट आहे, बरोबर की नाही? कशी आहे ते पॅडिंग? डिफरंट आहे. सो मार्जिन सारख्याच आपण इथे दोन व्हॅल्यू यूज करू शकतोय. तर मी फर्स्ट व्हॅल्यूला म्हणेल टॉप बॉटम 16 पिक्सल आणि लेफ्ट राईट 48 पिक्सल. ओके, लेट्स मेक इट अ बिट मोर. तर मी इथे म्हणेल 64 पिक्सल. We can add it more. I will just say 96 पिक्सल. आता दिसतंय का बरोबर? ओके, सो या, सो यू परफेक्ट दिसतोय का आता? जस्ट कसं? व्ह्यूपोर्ट विड्थ. नाही, इथे होतं इनिशियली, बट लाईक व्ह्यूपोर्ट विड्थ लिमिटेड स्पेस साठी यूज करायचं असतं. ओके, दॅट इज व्हॉट द सिनेरियो इज. जास्त करून आपल्याला काय यूज करायचं आहे? मॅक्झिमम पर्सेंटेज विड्थ साठी आणि हाईट साठी व्हीएच. हे लक्षातच ठेवायचं. आता इथे आपण जे पिक्सल यूज करतोय, ओके, याला पुढे जाऊन आपण एक नवीन युनिट यूज करणार आहे, रेम. पण तो थोडं पुढे गेल्यावर बघूया. ह्या पॉइंट पर्यंत समजलंय का? चला, हा युआय तयार create. सो आता आपल्याला काय करायचंय नेक्स्ट? वी वॉन्ट टू क्रिएट अ सेकंड नॅव्हिगेशन ओरिएंट. पण करेल नियर अबाउट 25 to 20%. पण त्याच्या व्यतिरिक्त जो एरिया आहे त्याला आपल्याला कॉन्टेंट ऍड करावं लागतील ना. तर इथे टोटल किती सेक्शन असतील व्हर्टिकल? 2 व्हर्टिकल सेक्शन. सो हिअर जर व्हर्टिकल सेक्शन 2 असेल तर त्यांचा पॅरेंट एक असतो. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? एक सेक्शन घ्यावं लागेल. आणि आता बघा, मला मेनू कसा हवा आहे? व्हर्टिकल. सो आय विल यूज साइड. टाइप्स करेल मी असाइड. आणि याच्या आतमध्ये मी अनऑर्डर लिस्ट आहे. एल आय अँकर टॅग हॅश आणि मी म्हणेल मेनू आयटम. ओके, आणि दुसरा सेक्शन कोणता असेल? हा कॉन्टेंटचा सेक्शन असेल. तर मी म्हणेल कॉन्टेंट. काय म्हणेल मी? सो नाव दिस इज व्हॉट वी हॅव. तर चला आता दोन्ही पण एलिमेंटला कलर देऊया. सो आता हा जो सेक्शन आहे पूर्ण सेक्शन, याला मी म्हणेल क्लास मेन सेक्शन. व्हॉट आय विल से? मेन सेक्शन. हा जो असाइड आहे याला मी म्हणेल लाईक साइड नॅव. काय म्हणेल? साइड नॅव. एकच नेव्हिगेशन ना, लेफ्ट अँड राईट साइड आपलं फक्त साईडला आहे. राईट साइड आहे किंवा लेफ्ट साइड एकच जर नॅव असेल तर त्याला तुम्हाला डिरेक्शन द्यायची आवश्यकता नाही. द्यायचा असेल तर तसा क्लास तुम्ही देऊ शकता. हा कोणता मेनू आहे आपला? साइड नॅव मेनू. बरोबर आहे ना? ओके, आणि हे साइड नॅव मेनूचे काय आहे? से साइड नॅव मेनू आयटम. पर्यंत काही प्रॉब्लेम? काहीच नाही. सर्व क्लिअर आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. स्ट्रक्चर हा हा बघा आपण काय थोडं ग्राफिकली समजून घेऊया. तुम्ही ते पेंट यूज करेल किंवा बूटस्ट्रॅपवर जाऊया आपण, हे समजून घ्यायचं. बघा, बूटस्ट्रॅपचा हा सेक्शन बरोबर की नाही? हा एंटायर सेक्शन यामध्ये आपल्याला हा लेफ्ट साइडचा मेनू आहे
जो बघा व्हर्टिकली फ्लो होतो आणि हे राईट साईडचा पार्ट आहे बघा. दिसतोय का? हा विसरून जा क्विक एरिया. तर मला सांगा व्हर्टिकली किती सेक्शन आहे? 2 सेक्शन. मग व्हर्टिकल जर 2 असेल तर त्याला हँडल करणारा एक पॅरेंट हवाय. सो त्यामुळे इथे मी सेक्शन घेतला आणि त्या सेक्शनचे 2 चाइल्ड बनवले. 1 आणि 2. बरोबर? मग मी त्या सेक्शनला नाव काय दिलं? मेन. आता जो लेफ्ट साइडला आहे, तो आपला असाइड आहे. तो ॲक्चुअली नॅव असणार आहे. तर त्याला मी नाव काय दिलं? असाइड नॅव. आणि त्याच्या आतमधला जो मेनू बार आहे, त्याला काय नाव दिलं? साइड साइड नॅव मेनू. आणि त्याच्या आयटमला साइड नॅव मेनू आयटम. तसंच माझा इथे कंटेंट असणार आहे. तर मी इथे म्हणेल हा मेन कंटेंट एरिया आहे. समजतंय आता? लक्षात आलंय? इथपर्यंत काही प्रॉब्लेम? काहीच. व्हेरी गुड. नाऊ व्हॉट आय विल डू हिअर, जस्ट वी विल टेक अ 3 क्लास. पहिला मी हा क्लास यूज आणि मी याला एक बॉर्डर अप्लाय करेन. 1 पिक्सल सॉलिड केली अप्लाय. अप्लाय केली. चला. त्यानंतर सॉरी याला मी बॅकग्राऊंड कलर अप्लाय. बॅकग्राऊंड काय द्यायचं आपल्याला? एक लाईट कलर देऊया. सांगा कोणता तरी एक लाईट कलर. लाईट ब्लॅक सोडून. लाईट व्हाईट. व्हेरी गुड. तर बॅकग्राऊंड कलर सांगा कोणता तरी. हा बघा इथे भरपूर आहे. लाईट सलमान नाही. ओके. तर हा येतोय. किती एरिया कव्हर करतोय हा? 100%. चला इथे चाइल्ड किती एरिया कव्हर करतायत ते बघूया. तर एक कोणता आहे चाइल्ड? तर मी म्हणेल याला बॅकग्राऊंड कलर ॲज ग्रीन. आणि विड्थ किती हवी आपल्याला? 20%. तुम्ही म्हणताय 20 ठेवू. त्यानंतर दुसरा कोणता आहे त्याचा मेन? आता 20 मायनस 100 म्हणजे किती? व्हेरी गुड. सो मी म्हणेल याला बॅकग्राऊंड कलर ॲज रेड आणि विड्थ ॲज अ 80%. So now it will look something like this. बाय डिफॉल्ट घ्यायला काही प्रॉब्लेम नाही होत. पण कसं असतं प्रत्येक डिस्प्ले जर त्यांनी ॲक्वायर नाही केला किंवा काही ठिकाणी सपोर्ट नसेल, तर तिथे इश्यू येतो. आणि पुढे चालून जे आपण फ्लेक्स रॅप बघणार आहे, त्यावेळेस तुम्हाला हे मेजरली इश्यू समजते. नाही, आपल्याला मेनू हा कॉन्टेंट तिकडे घ्यायचा आहे. तो आता एक आपल्याला हे लेफ्ट राईट साईडला घ्यायचंय. तर याच्या पॅरेंटला मी काय म्हणेल? मेनू झाला एक लेफ्ट राईट साईडला. चला आता हाईट देऊया. तर याच्या पॅरेंटला मी हाईट यूज करेन. हाईटसाठी मी 80 VH यूज करेन. ओके. 90 VH. हे बॉटमचं पण दिसतोय का लेफ्ट राईट साईडला? कॉन्टेंटची सध्या आपल्याला आवश्यकता आहे का? नाही. तर याला आपण रिमूव्ह करू. बॅकग्राऊंड काही एक आवश्यक आणि या कॉन्टेंटची पण आपल्याला काय आवश्यक. टार्गेट काय आपलं? साइड. Okay, so now also I will remove this light Salamon as 1. Okay. जो असेल तो कलर. So next is going to be menu items. तर चला इथे आता menu items ऍड. So here I will make a copy of this. I'm so sorry. हा येस. सो इथे आपण काय केलं? कॉपीज क्रिएट केलं. ओके. बट इथे जर तुम्ही बघितलं तर कॉपीज कशा आहे सांगा बरं मला.
वरती स्टार्टिंगला काय आहे? काय आहे स्टार्टिंगला? गेट स्टार्टेड आहे, बरोबर? तर हा ऍक्च्युअल टायटल आहे, बरोबर? आणि त्याच्या अंडर असलेली काय आहे? सब टायटल नका म्हणू, काय ते? नाही, हे त्याचे सब पॉइंट आहे. हा मेन पॉइंट आहे ना आपला गेट स्टार्टेड. त्याच्या अंडर काय हे सब पॉइंट आहे. तर मग आपण हे सब पॉइंट काय करू शकतोय? या एलआयच्या आतमध्ये मी अजून एक अनऑर्डर लिस्ट क्रिएट करेल आणि याच्या आतमध्ये आपण हे एलआय पास करू शकतो. कसं करू शकतोय? हे मल्टिपल एलआय आपण देऊ शकतो इथे, बरोबर की नाही? अरे बरोबर की नाही? सो मी इथे काय करेल, जस्ट मल्टी कॉलम सिलेक्ट करेल. हा व्हीएस कोडचा एक फीचर आहे आणि मला जस्ट मी प्रेस करून खाली मूव्ह करेल आणि ते मी मल्टिपल एल आय ॲट अ टाइम क्रिएट करेल. ओके, सो आय विल गो टू द एंड. असं सो इथे एंडची की कुठे? जस्ट मी याला क्लोज. इफ आय सेव्ह दिस, हा झाला माझा कोणता मेनू आता? हा सब मेनू. कोणता आहे? सब. अगेन वी विल चेंज दिस लँग्वेज मोड टू, सॉरी, कॉलम मोड टू. आता दिसतंय का सब आयटम्स? दिसतंय का? हे बघा, आपण अनऑर्डर लिस्ट घेतली, त्याच्या आतमध्ये एक एल आय लिहिलं, बरोबर? त्या एल आयच्या आतमध्ये परत एक अनऑर्डर लिस्ट घेतली, ही झाली त्याची चाइल्ड लिस्ट. काय झाली त्याची? चाइल्ड लिस्ट. मग याला म्हणतात नेस्टेड लिस्ट. काय म्हणतात? नेस्टेड लिस्ट. आणि अशाच नेस्टेड लिस्ट आपण पुढे चालून पण डेव्हलप करतो. व्हेरी गुड. बरोबर बोलला. इथे आपण ही चूक केलेली. सो इथे आपण ती चूक सुधारूया. सो मी म्हणेल अँकर कंट्रोल एक्स, बरोबर, ती पण चूक सुधारूया. ओके, सो अँकर इथे काय करूया आपण? एच रे हॅश. ओके, त्यानंतर काय आहे शेवट? एंड पेस्ट आणि शेवट पुश. व्हेरी गुड. सो जस्ट आय विल गो टू द कोड अँड नाव वी हॅव दिस. दिसताय का मेनूस? मेनू आयटम वाटतंय ना? मला साहेब, अरे हे थोडी मागे आहे. पर्यंत काही क्वेश्चन, कन्सेप्ट समजतोय का? जेव्हा तुम्ही याला इम्प्लिमेंट कराल तेव्हा असा चेहरा नसणार आहे. ओके, आता मी याच्या पुढे शिकवणार नाही. हे लेक्चर बघायचं आणि मंडेला आपण इम्प्लिमेंट करायचं. म्हणजे मंडेला नाही, मंडेला मला क्वेश्चन विचार आणि हे प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करा. समजतंय का? या पॉइंट पर्यंत तुमचं इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे. ओके, मंडेला तुमचं प्रॅक्टिकल असणार आहे का नसणार आहे? फिक्स नाही. जर नसेल तर 3 वाजता राहील, जर असेल तर 5:30 वाजता. ठीक आहे? तुम्ही व्हेरी